नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मकरंद आणि त्याची बहीण माया या दोघांनी मिळून पाटील काकांना मारलेलं असतं आणि त्याचा सगळा आरोप त्यांना आता ऋषिकेशवरती टाकायचा असतो. तेव्हा मकरंद ऐश्वर्याला फोन करतो आणि तिला सांगत असतो की ऐश्वर्या, माझं एकदा शांतपणे ऐकून घे. मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तुला माहिती आहे, आपण त्या गोडाऊनला आग लावली होती. त्या गोडाऊनचे मालक पाटील, त्यांचा त्या ऋषिकेशने खून केला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय? पण तू ऋषिकेश पाटलाचा का खून करेल? तेव्हा मकरंद म्हणत असतो, ऐश्वर्या, त्या पाटीलने ऋषिकेशकडे 10 लाख रुपये मागितले होते ना, मग त्याला ते पैसे द्यायचे नव्हते, म्हणूनच ऋषिकेशने त्या पाटीलचा खून केला असेल. ऐश्वर्या म्हणते, नाही नाही मकरंद, म्हणजे मला माहिती आहे की ऋषिकेश आणि डॅड या दोघांचं काही पटत नाही. पण तो ऋषिकेश कधीच इतक्या खालच्या पातळीचा वागत नाही रे. तो कधी कुणाचा खून नाही करू शकत. त्याने त्या पाटलाचा खून केला नसेल. तेव्हा मकरंद म्हणतो, हे बघ, मी जे काही सांगतोय ना ते शांतपणे ऐक. आणि आता इथे मकरंद जानकीला आता आपल्या प्लॅनबद्दल सांगतो. तो म्हणतो की या संधीचा फायदा आपल्याला उचलायचा आहे. त्यामुळे आता मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक आणि तशीच माझी मदत कर. तेव्हा ऐश्वर्या ऋषिकेशची वाट लावण्यासाठी आता मकरंदची मदत करणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश इव्हेंट करणार असतो. तो इथे क्रिकेट मॅचेस ठेवणार असतो. त्यासाठी त्याने सगळं काही तयार करून आणलेलं असतं, बोर्ड वगैरे सगळं. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, मी तुला काय सांगितलं होतं? अरे, तुला काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी वेगळं. असं काहीतरी कर ज्याच्यामधून तुला चांगला प्रॉफिटसुद्धा होईल आणि लोकांना ती गोष्ट आवडेलसुद्धा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. आता हे बघ, आपण आता क्रिकेटच्या मॅच ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळेपणा करता येईल याकडे आपण लक्ष देऊच ना. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, तू असं काहीतरी कर ज्याच्यामुळे तुझ्या वडिलांना तुझा अभिमान वाटेल, त्यांना आनंद होईल तू जे काही करतोयस ते बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशला समजावत असते आणि तेवढ्यातच इथे आता लोकांच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पाटील काकांना मारण्यात आलेलं असतं, म्हणून इथे त्यांची बायको भयंकर चिडलेली असते. हा कांगावा आता ऐश्वर्याच्या माणसांनी त्यांना करायला सांगितलेला असतो. पाटील काकांची डेथ बॉडी ऋषिकेश ज्या ठिकाणी राहत असतो तिथे आणण्यात आणलेली असते. तेव्हा सगळेजण ऋषिकेशवरती आता आरोप करत असतात. तेव्हा इथे ऋषिकेशला कळतच नसतं की त्याच्याबरोबर नेमकं घडतंय तरी काय. पाटील काकांची बायको ऋषिकेशवरती हात उगारते, त्याला मारण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की लाज नाही वाटली का यांचा जीव घ्यायला? माझं कुंकू तुझ्यामुळे पुसलं गेलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पाटील काकांचा खून झालाय, मला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जे लोक ऐश्वर्याने पाठवलेले असतात ते जबरदस्तीने ऋषिकेशवरती आरोप करत असतात. म्हणत असतात, बघा बघा, करून सवरून हा मात्र नामानिराळा राहतोय. अरे, तू काय बोलतोयस? मला माहिती नाही. तूच तर दगडाने ठेचून त्यांची हत्या केली आहेस ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय? हे बघा, तुम्ही विनाकारण माझ्यावरती आरोप नका करू. मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता तो गुंड माणूस म्हणतो, तूच केलेला आहेस हे. मोठ्या श्रीमंत बापाचा मुलगा. हे संस्कार केलेत का तुझ्यावरती नानासाहेबांनी? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, एक मिनिट, माझ्या वडिलांचं नाव मध्ये घेऊ नका. माझ्या नानासाहेबांना काही बोलू नका, आत्ताच सांगतोय, नाहीतर इथल्या इथे तुझा जीव घेईन. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, बघा बघा, इथल्या इथे माझा जीव घ्यायला तयार आहे माणूस. नुसतं लोकांचा जीवच घेता येतो. याने आत्ताच मान्य केलंय की यानेच इथे पाटील काकांचा सुद्धा जीव घेतलेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुला एकदा सांगून कळत नाही का? मी कुणाचाही जीव घेतलेला नाही आहे. पाटील काकांचे पैसे मी त्यांना परत करणार होतो, मग मी त्यांचा जीव का घेऊ? तेव्हा ऐश्वर्या हिने सांगितल्याप्रमाणे ते लोक आता काम करत असतात. जानकी म्हणत असते, हे बघा दादा, तुम्ही ऋषिकेशवरती असा आरोप करू नका. ऋषिकेशने काही केलेलं नाही आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो, तू कोण गं मध्ये मध्ये बोलणारी? चुरू चुरू ऋषिकेशची बाजू घेऊन. तुमच्या दोघांचं नक्की चाललंय तरी काय? दोघे जण लग्न झालेलं नसताना एकत्र राहता.
बंद दाराच्या आड नेमकं काय काय घडतं आपल्याला काय माहिती. मला तर वाटतं या मुलीचीच फूस आहे या ऋषिकेशला. ऋषिकेशचा आधी या गावामध्ये धाक होता. सगळेजण त्याला घाबरत होते. पण आता ज्या पद्धतीने ऋषिकेश वागतोय ना, पूर्णपणे हातातून गेला ऋषिकेश. जेव्हापासून तो या मुलीबरोबर राहतोय, तेव्हापासून तो हातातून निघूनच गेलेला आहे. मला असं वाटतंय या मुलीसाठीच याने या माणसाचा खून केला असेल, पाटीलचा खून केला असेल. तू सांगितलं असशील ना गं, 10 लाख रुपये द्यायला होतील म्हणून त्याचा जीव घे म्हणून. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, काकू हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? हे बघा सोडा जानकीला. तेव्हा बायका म्हणतात, का सोडायचं तिला? खरं तर या सगळ्याला ही मुलगी कारणीभूत आहे. खरं तर या मुलीचीच फूस आहे ना, मग हिच्या झिंज्या पकडा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सोडा जानकीला. जानकीने खरंच काही केलेलं नाही आहे. काकू तुम्हाला माहिती आहे, मी कधीच कुणाचा जीव घेऊ शकत नाही. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतोय, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तुम्ही विनाकारण लोकांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, सवाल पैशांचा आहे ना. मी तर पाटील काकांना पैसे द्यायला तयारच झालो होतो. मग मी त्यांचा जीव का घेईन? मी त्यांचे पैसे कसे परत करता येतील त्याचा विचार करत होतो आणि आम्ही इथे सुरुवातसुद्धा केली होती पैसे कसे कमवायचे त्यासाठी. मग मी पाटील काकांचा जीव का घेईन? आणि मी तुम्हाला खरंच इतका क्रूर वाटतो का की मी एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकतो? तेव्हा इथे ते आलेले आता जे गुंड माणसं असतात ते म्हणतात, तू गप्प बस रे, तूच त्या माणसाचा जीव घेतला आहेस, नाहीतर आत्तापर्यंत 10 लाख रुपये तू परत का केले नाहीस? तेव्हा बायका म्हणत असतात, नाहीतर काय ऋषिकेश, अरे आधी किती चांगला होतास तू, पण या मुलीबरोबर लागून तू पार हातातून निसटून गेलायस, कळतंय का तुला? हे बघ, तुला आता पाटील काकांचे 10 लाख रुपये परत द्यावेच लागतील. जगायला पैसे लागतात. ह्या बिचाऱ्या बाईने आता कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं? त्यांना पैसे परत दिलेच पाहिजेस, कळतंय का तुला? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हे बघा, तुम्ही जरी मला सांगितलं नसतं तरीसुद्धा मी त्यांचे पैसे परत करणारच आहे आणि 10 लाख रुपये मी त्यांना लवकरात लवकर परत करेन. 5 दिवस, फक्त 5 दिवस. 5 दिवसांमध्ये मी त्यांना 10 लाख रुपये देईन आणि जर नाही दिले ना तर तुम्ही मला गाढवावरती बसून माझी धिंड काढा. तेव्हा गुंड लोक म्हणतात की तुझी धिंड नंतर काढू, त्याआधी आम्ही ह्या मुलीला आहे ना जिवंत चितेवरती ठेवू, कळतंय का तुला? ह्या मुलीलासुद्धा आम्ही त्या चितेवरती जाळू आणि मग तुझ्याकडून ते पैसेसुद्धा काढू, कळतंय? असं इथे आता ऋषिकेशने शब्द दिलेला असतो की त्याची वेळच पडणार नाही, कारण मी 5 दिवसांमध्ये पैसे परत करेन. असं नाही केलं ना तर तुम्ही गाढवावरती बसून माझी दिंड काढा. जानकीला काहीसुद्धा करायचं नाही. जानकी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते की ऋषिकेश असं काही बोलू नकोस, पण ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तुला मी काहीच होऊ देणार नाही. यांना 10 लाख रुपये कसे द्यायचे ते मी बघून घेईन. तर प्रेक्षकांनो, हे सगळं चाललंय फक्त जानकीसाठी. का? तर मकरनला जानकी आवडते म्हणून. तर इथे आता जानकीला मकरनमध्ये अजिबात इंटरेस्ट नसल्यामुळे ती त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघतच नसते. उलट त्याच्या या स्वभावाचा तिला राग येत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरन शांतपणे बसलेला असतो. तो म्हणत असतो की माया, तू म्हटल्याप्रमाणे आपण सगळं काही केलं आहे, पण तुझा प्लॅन वर्क होईल ना? ऐश्वर्या आपलं काम व्यवस्थित करेल ना? तेव्हा माया म्हणते, दादा तू कशाला काळजी करतोयस? तू अजिबात काळजी करू नको, एवढा विचार करू नको. हे बघ, काहीही झालेलं नाही आहे आणि ऐश्वर्या तिचं काम नक्की करेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मकरनला आता एक व्हिडिओ आलेला असतो ज्याच्यामध्ये ऋषिकेश म्हणत असतो की 5 दिवसांमध्ये मी तुमचे पैसे तुम्हाला परत करेन, 10 लाख रुपये. आणि जर मी असं नाही केलं तर मला गाढवावरती बसून अख्ख्या गावामध्ये मुळशीमध्ये माझी धिंड काढा, असं इथे ऋषिकेश म्हणालेला असतो. तेवढ्यातच ऐश्वर्या फोन करते. तेव्हा मकरन म्हणतो, हां ऐश्वर्या बोल. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की तू पाठवलेला व्हिडिओ बघितलाच असशील ना? त्या व्हिडिओमध्ये ऋषिकेश जे काही बोलला आहे की 5 दिवसांमध्ये तो 10 लाख रुपये देणार आहे. कसे देणार आहे ते मला माहीत नाही, पण त्याने जर 10 लाख रुपये नाही दिले तर मग गाढवावरती बसून त्याची धिंड मात्र निघणार, हे नक्की. बरं, ठरल्याप्रमाणे मी तुझं काम केलं. आता तुला माझं काम करायचं आहे. तू आता मला जी माझी फूड इंडस्ट्री उभी करायची आहे त्यासाठी तू मला मदत करायची. एकही पैसा न घेता तू माझं काम करून द्यायचं आहे, कळलं तुला? मकरन म्हणतोय, ऐश्वर्या तुझं काम झालंच म्हणून समज. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, फक्त मॅक
एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझं म्हणणं आहे की त्या ऋषिकेशने त्या पाटीलला मारले, पण मला माहिती आहे ऋषिकेशने काहीच केलेलं नाही आहे. मग त्या पाटीलला मारलं कोणी? तू. कारण तू एक नंबरचा फट्टू आहेस, मला ते सुद्धा माहिती आहे. मग तू जर मारलेलं नाही आहेस पाटीलला, तर मग नक्की कुणी मारले? तेव्हा इथे आता खरं तर पाटीलला मारलेलं असतं मकरनच्या बहिणीने, मायाने. पण इथे आता मकरनला आपल्या बहिणीचं नाव सांगायचं नसतं. तो म्हणत असतो की हे बघ, कुणी का मारलं असे ना, पाटील मेला ना, ते महत्त्वाचं आहे. आणि काहीही झालं ना ऐश्वर्या, तरीसुद्धा हे सत्य मी कुणालाही सांगणार नाही आहे. ते मातीमध्ये तिथेच दफनलं गेलेलं आहे, असं इकडे आता मकरन म्हणत असतो. तेव्हा इथे माया म्हणत असते, ठीक आहे, मला काय करायचं आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, माझं काम लवकरात लवकर झालं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरन म्हणत असतो की माया, खरं सांगू का, जानकीसाठी मला एवढं सगळं करावं लागेल याचा मी खरंच कधी विचार केला नव्हता गं. एखाद्या माणसाचा जीव घेणं, त्याला मारणं, हे मला आवडत नाही, तुला चांगलंच माहिती आहे. पण आता जानकीने मला का नकार दिला असेल, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे माया म्हणत असते, दादा, अरे प्रत्येक वेळेला आहे ना, प्रत्येक माणसाला इथे हिऱ्याची पारख नसते रे. कधी कधी ते लोक काचेला आहे ना हिरा समजून कुरवाळत बसतात, आणि मग नंतर ती काच जेव्हा हात चिरते ना, तेव्हा त्यांना कळतं की नेमका हिरा कोण होतं ते. तुझी आता तिला जरी पारख नसेल ना, तरी एक वेळ अशी नक्की येईल दादा, जेव्हा जानकीला खरी हिऱ्याची पारख होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, गोष्ट आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेली असते. सगळे लोक कांगावं करत असतात की ऋषिकेशने मारले, ऋषिकेशने मारले. आता त्यांना पैसे मिळालेले असतात खोटं बोलण्यासाठी. ऐश्वर्याने हवे तेवढे पैसे दिलेले असतात. आता ते लोक त्या पैशांसाठी खोटं बोलत असतात. पण एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही खोटे आरोप करताय, त्याचं आयुष्य त्यासाठी उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा विचार मात्र कोणीच करत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, हे बघा, ऋषिकेशने खरंच काही केलेलं नाही आहे. ऋषिकेश पूर्ण दिवस माझ्याबरोबर होता. आम्ही दोघं जण कामाचं प्लॅनिंग करत होतो. मी सांगते ना तुम्हाला, त्याने खरंच काही केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे. तेव्हा तिथे एक साक्षीदार आलेला असतो, जो ऐश्वर्याने पाठवलेला असतो ऋषिकेशला अडकवण्यासाठी. साक्षीदार म्हणतो की एक माणूस मास्कमॅनच्या वेशात होता, त्याने तोंड वगैरे झाकून घेतलं होतं, त्याच्याबरोबर एक मुलगी होती, त्याचा चेहरा मला नीट दिसला नाही आहे, पण त्या मास्कमॅनची उंची ह्या माणसा एवढीच होती, ऋषिकेश एवढी. तेव्हा जानकी म्हणते, काय? तेव्हा ती बाई, पाटीलची बायको, पुन्हा रडायला लागते. पाटील काकू म्हणत असतात की बघा बघा, ह्याच्या एवढीच उंची होती, म्हणजे ऋषिकेशनेच माझ्या नवऱ्याला मारले आहे, माझा नवरा. तेव्हा इथे जानकी म्हणते, हे बघा काकू, उंची ऋषिकेश एवढी होती, त्याच्याबरोबर एक मुलगी होती, म्हणजे मी तीच होते, असं तुम्ही म्हणून विनाकारण ऋषिकेशला या प्रकरणामध्ये अडकवू नका. अहो, एखाद्या माणसाचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करताय त्याच्यावरती खोटे आरोप करून. इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावरती विश्वास ठेवा, ऋषिकेश काल दिवसभरामध्ये कुठेच गेलेला नाही आहे, आणि जिथे आम्ही गेलो आहे तिथे आम्ही दोघेजणं सोबत गेलो आहे. त्याच्यामुळे ऋषिकेशने मारण्याचा प्रश्नच येत नाही, आणि ऋषिकेश कधीच कुणाला मारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण विनाकारण त्याच्यावरती हे खोटे नाटे आरोप करून ह्या प्रकरणामध्ये त्याला अडकवू नका. त्याने काही केलेलं नाही आहे. उलट तो यांचे पैसे कसे परत करता येतील लवकरात लवकर यासाठी धडपड करतोय, आणि तुम्ही त्याला ह्या प्रकरणामध्ये अडकवताय आणि जेलमध्ये टाकायला सांगताय. गावकऱ्यांचा एकच नारा, जेलमध्ये टाका, जेलमध्ये टाका. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, असं नाही करता येत. तुमच्याकडे काही पुरावा आहे का की हे सगळं ऋषिकेशने केले? सांगा बरं, आहे का पुरावा? नाही ना. मग जर तुमच्याकडे पुरावाच नाही आहे की हे सगळं ऋषिकेशने केलं आहे, तर मी त्याला कुठल्या अभावी जेलमध्ये टाकू? तेव्हा तुम्ही उंचीवरून किंवा तुम्ही फक्त अंदाजेद्वारे एखाद्या व्यक्तीवर ते आरोप नाही करू शकत. त्यासाठी ठोस पुरावा लागतो. तुम्ही म्हणताय म्हणून मी कंप्लेंट नोंदवून घेतो, पण तुम्ही आता म्हणाल की त्याला जेलमध्ये टाका, तर मी तसं नाही टाकू शकत. तेव्हा इथे त्याच्याबरोबर जी मुलगी आहे ती म्हणते की ऋषिकेश तिच्याबरोबर होता, तिचं स्वतः साक्षीदार आहे, तर मी तुमच्या बोलण्यामुळे त्याला जेलमध्ये का टाकू? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ऋषिकेश, तू माझ्याबरोबर जरा बाहेर चल, मला बोलायचं आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघ ऋषिकेश, मला माहिती आहे तू काही केलेलं नाही आहेस, पण कसं आहे ना, लोक पेटलेत, तुझ्यावरती आरोप करतायत, त्याच्यामुळे मी तुला फक्त एवढंच टाकेन. मी तुला जेलमध्ये नाही टाकणार, कारण का तू काही केलेलं नाही आहेस, मला माहिती आहे. फक्त मी तुला एक सल्ला देईन की त्यांचे 10 लाख रुपये ठरल्याप्रमाणे 5 दिवसांमध्ये देऊन टाक आणि या सगळ्यातून मोकळा हो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे साहेब, मी लवकरात लवकर पैसे परत करेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला सही करायला सांगितलेली असते,
आणि मग ते म्हणतात गावकऱ्यांसमोरच की ऋषिकेश 5 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे परत करेल. हे मी त्याला आता तुमच्यासमोर सांगतोय. पण म्हणून मी ऋषिकेशला जेलमध्ये नाही टाकणार, कारण का त्याच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही आहे आणि पुराव्यांच्या अभावी त्याला जेलमध्ये टाकणं कायद्याच्या विरोधात जाईल. कळतंय तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो, नाना म्हणत असतात की सौमित्र, ऋषिकेश कुठल्या अडचणीत असेल तर तो मला अजिबात सांगणार नाही. पण तुम्ही भावंड आहात, तुम्ही जरा त्याच्यावरती लक्ष ठेवा. काही अडचण असेल तर दूर करा. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, नाना तुम्हाला एक विचारू का? तेव्हा नाना म्हणतात, काय विचारायचं आहे तुला? हेच ना की मला जर ऋषिकेशची इतकीच काळजी आहे तर मी स्वतः त्याला ती का नाही सांगत, त्याला ती काळजी का नाही दाखवत? त्यालासुद्धा एक कारण आहे. कारण का इथे गुराढोरांचं कसं असतं, त्यांना व्यसन असते तेव्हा त्यांना धाक असतो, बरोबर ना? म्हणून त्यांना व्यसन घातली जाते. तसंच ऋषिकेशचं आहे. आधीच ऋषिकेश आगाऊपणा करतो, मग त्याला व्यसन हवी आहे ना, म्हणून त्याला मी माझा धाक दाखवत असतो. कारण त्याची आई आहे त्याच्यावरून जीव ओवाळून टाकायला, पण निदान माझा तरी धाक हवा ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग धावत पळत आलेला असतो. सारंग म्हणत असतो की दादा दादा, अरे खूप मोठी गडबड झाली आहे नाना. नाना म्हणतात, काय झालं सारंग? तेव्हा सारंग म्हणतो, आपला ऋषिकेश दादा अडचणीत आहे. पाटील काका आहेत ना, त्यांचा कुणीतरी खून केला आहे आणि त्यांना मारून तो आरोप आपल्या ऋषिकेश दादावरती टाकला आहे आणि ऋषिकेश दादाला पोलीस घेऊन गेलेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नानासाहेबांना हार्ट अटॅक येतो. नानासाहेबांच्या हृदयात कळा मारायला लागतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, बघितलं नानासाहेब, हा ऋषिकेश पण ना तुमचं नाव डुबवायला चालाय जणू काही. आता कुठे आपल्याला वाटत होतं की काहीतरी चांगलं घडेल, पण तसं तर काहीच घडताना दिसत नाही आहे. आतासुद्धा त्या मुलाने काय केलं बघा, तुमच्या नावाला काळीमा फासण्याचा एकसुद्धा मार्ग सोडत नाही आहे, तो एकसुद्धा संधी सोडत नाही आहे. काय बोलायचं ह्या मुलाला? तेव्हा इथे आजी म्हणते, नानासाहेब तुम्ही ना त्याच्याकडून अपेक्षा करणं बंदच करून टाका. तो या घरातून गेलाय ना, आता ह्या घरातून बाहेर पडल्यानंतरसुद्धा तुमचं नाव काही तो मोठं करणार नाही आहे. तेव्हा तुम्ही त्याचा विचार करणं बंद करा. बरं झालं सुमित्रा इथे नाही आहे. तिला जर कळलं असतं की ऋषिकेशने काय केलं आहे तर बिचारीला खूप मोठा धक्का बसला असता. तेव्हा इथे आता नानासाहेबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. नेमकं घडलं तरी काय ते आता विचारल्यानंतर इथे आता सारंगने घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी काही बोलायला जाणार. नानासाहेब म्हणतात, तुम्ही गप्प बसा, ऋषिकेशच्या विरोधात एक शब्द बोलू नका. तेव्हा नानासाहेबांना चक्कर येते, कारण त्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, नाना प्लीज तुम्ही जास्त विचार करू नका, तुम्ही इथे बसा बरं, तुम्ही इथे बसा. सारंग जातो धावत पळत, पाणी प्यायला देतो. म्हणतो, नाना काय होते तुम्हाला? तेव्हा इथे नाना थोडंसं पाणी पितात आणि म्हणतात, ऋषिकेश कुठे आहे माझा ऋषिकेश? तर प्रेक्षकांनो, नानांना ऋषिकेशची काळजी वाटत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की आपल्याला आता लवकरात लवकर 10 लाख रुपये कसे जमा करता येतील याचा विचार करायला हवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे माया म्हणत असते की दादा मला एक गोष्ट कळत नाही आहे. अरे आता तुझं काम केलं आहे ना, आता तुला एक काम करायचं आहे, इथे शांतपणे बसायचं नाही आहे, तुला आता एक काम करायचं आहे महत्त्वाचं. तेव्हा मकरन म्हणतो, आता मी काय करू? तेव्हा माया म्हणते, दादा अरे असं काय करतोयस? आता तू जा आणि तुझ्या मैत्रिणीची मदत कर, तिला मदतीची गरज आहे. मग तू जाऊन मदत कर ना, तिच्या मनामध्ये जागा निर्माण कर. तेव्हा इथे आता दरवाजा नॉक झाल्यानंतर जानकी म्हणते, ऋषिकेश अरे किती उशीर केलास रे तू यायला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो मकरन आलेला असतो. तेव्हा इथे मकरनला बघितल्यानंतर जानकी म्हणते, तू इथे काय करतोयस? तू इथून जा. तर इथे इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणत असतात की ऋषिकेश, या प्रकरणामध्ये कुणीतरी तुला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. ती व्यक्ती कोण आहे ते शोधायला पाहिजे आणि सगळ्यात आधी तू त्यांचे पैसे परत कर, म्हणजे या सगळ्या प्रकरणातून तू लवकरात लवकर बाहेर पडशील. तेव्हा इथे आता मकरन जानकीजवळ जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही गोष्ट ऋषिकेशला आवडत नाही. ऋषिकेश येतो आणि म्हणतो की मकरन, हे काय चाललं आहे तुझं? जानकीला तुझ्याशी बोलायचं नाही आहे ना, मग ती जर नाही म्हणते तर का जबरदस्ती करतो आहेस? तिला जर नको आहे तुझी मदत तर आम्हाला तुझी मदत नको आहे, कळलं? तेव्हा इथे मकरन म्हणतो, ठीक आहे, मग त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. तेव्हा इथे मकरन असं बोलल्यानंतर जानकीला आता त्याच्यावरती संशय आलेला असतो.
जे काही घडतंय ते मकरंदमुळे तर घडत नाही आहे ना, हे सगळं आता हळूहळू जानकीला कळत असतं. त्यामुळे इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात.